हलू देणार नाही. हजार लोकांचा मॉब जमलेला आहे. या ईव्हीएम मशीन म्हणजे बँकेच्या नोटा एवढी सुरक्षा असते. या फॉर्ममधून कुठे ठेवायचे असतात. या ठिकाणी खासगी ढाब्यावर ईव्हीएम आहे. ईव्हीएम मशीन सुरक्षा कडकमधून या ईव्हीएम मशीन रस्त्यावर बाहेर कशा आल्या हा तो प्रश्न आहे. हे कार्यकर्ते कुणाचे आम्हाला माहित नाही. ती गाडी प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट गाडीमध्ये ऐका ना, गाडी प्रायव्हेट आहे ना. हॅलो झोनल ऑफिसर होतो आणि रिझर्वच्या हॅलो काय ऐका आम्हाला माहित नाही. एक मला एवढं माहित रिझल्ट नाही. तो एक अधिकारी आहे तो हॅलो हॅलो यार खाली उतरा. खाली उतरा. खाली उतरा. खाली उतरा. खाली उतर. खाली उतर. ऐका ह्या ईव्हीएमच्या भोवती पोलीस जमा करा. ईव्हीएम इथंच राहतील. काय झालं तुम्ही मी स्वतः बाजूला होतो. इथं हात लावू देणार नाही. मी आतमध्ये माझ्या गटाच्या आहेत. माझ्या कुरुल जिल्हा परिषद गटाच्या आहेत. हा दिवसाचे रात्र करून आणि निवडणूक अशा रस्त्यावर सापडतात. हा मूर्ख समजता आम्हाला. अजिबात ईव्हीएमला हात तुमच्या ताब्यात यायचं म्हणजे पुन्हा ताब्यात यायचं. आधी आतापर्यंत तुमच्या ताब्यात होत्या ना. पोलीस याला सुरक्षा आहे. मला फक्त लांब ठेवा. फक्त मध्ये हात लावणार कोणी फक्त त्याला. हो थांबा ना साहेब. ढकलत कशाला मला सांगा. ढकलत कोणावर कोणी नाही चालत. होय बरोबर आहे माहिती आहे मला. अजिबात एक मिनिट तुम्ही रस्त्यावर उतरला साहेब. हो अण्णा अण्णा पळून झाले सगळे. आमच्या सगळं पूर्ण माहिती. चला बघू. चला मी बाहेर चला.
चावी गाडी आपली गाडी मागे मागे हो चला पोलीस कडे करा मागे मागे हो चला नमस्कार हो संतोष तणावाचे वातावरण वाढले गेलं आहे. पोलीस प्रशासन या ठिकाणी लक्ष देत आहे. त्याच्या पद्धतीने या ठिकाणी पडली गेली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील या ठिकाणी उपस्थित सर माग सर हाँ
इकडे इकडे इथे इकडे इकडे दादाच्या समोरच्या साईडला इकडे इकडल्या साईडला समोरच्या साईडला पूर्ण निवडणूक रद्द झाली. मी काय करणार आहे? दादा आपली प्रतिक्रिया सांगा. माझी प्रतिक्रिया एवढीच आहे की सगळा पूर्णपणे बोगस करणारा इलेक्शन रस्त्यावर असेल काय तुमच्या मशीन रस्त्यावर असेल हे इलेक्शन बोगस आहे. बोगस आहे इलेक्शन हे सगळं माणसांनी आमच्या धरले पैसे वाटतात त्यांच्या फ्रेंड्स कोणला काही संपणार नाही विचारत आणि पोलीस जाऊन सांगतो कालात ही सगळी माणसं पकडणार आहेत. गाडी 200 आणि तुम्ही सोडायला लावता. कालची घटना ही 18 कोटी रुपये झालं. 18,000 लोकांना हजाराने पैसे वाटले. एक विचारा मतदार सांगतील सुद्धा आम्हाला पैसे मिळाले म्हणून आम्ही फ्रेंड्स कोणला फोन करतो. काय त्या प्रॉब्लेममध्ये याच्यामध्ये फसलेवाडी एकही महिलेनं मतदान केलेलं नाही. केलेलं असतं तर 2 मिनिटं गाडीवरती फोन बोलते कशी काय थांबले अचानक हवेला पण त्यांनी सगळे यंत्रणा लावली ना गाडी बघा कसलंही पण बाहेर नको तुम्हाला काय हवेला अचानक थांबू शकते का अशी असं खाली करावं म्हणजे दिसते त्याला 60-70 100 पडणे गाड्या जाणार पण आहे नाही दादा दादा गाडी वर थांबली का दादा त्याला आपला ही गावल्यापासनं फोनवर बोलतोय मग गाडी हवेन झाली कशी काय थांबली वर म्हणजे ह्याने एक साहजिक रस्ती तुम्हाला रॉंग साईड दादा रॉंग साईड घ्यायसाठी ह्या ईव्हीएम मशीन कुठल्या ह्या माझ्या स्वतःच्या जिल्हा परिषद गटाच्या आहेत. हे काय म्हणतात ह्या ईव्हीएम मशीन रिझर्व्ह आहे. रिझर्व्ह कशावरून कशावर रिझर्व्ह आहे आपली गाडी काढ मला तुला फोन कर असली बदल अरे सचिनला फोन करणार पण दिसला गाडी काढ म्हणून आपली ह्याला कशाला त्याला इकडे बोला कस्टडीमध्ये ठेवायचं असतं. ह्या मशीन घेतली दादा आपण निवडणूक खात्याला तुम्ही आपले आश्वासन काय देणार किंवा इशारा देणार तुम्ही निवडणूक खात्याला नाही याच्यामध्ये एकच आहे की हा सगळा भोंगळ कारभार हो यातून पुढे आलेला आहे. याला सगळ्याच्या सगळ्या जबाबदार आहे. पण इलेक्शन कमिशन त्याच्या खाली असणारी सगळी यंत्रणा हे सगळे याला जबाबदार आहे. या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे इलेक्शन. ह्यामध्ये कुठं आम्ही दादा सांगतोय पैसे वाटताय राईस स्क्वॉडला फोन करून करून दमलो. दादा ह्यामध्ये कुठं तडजोड झाली असं वाटतं का तुम्हाला तडजोड झाली वाटतं का तडजोड काय सगळं काय काय मला माहित नाही. माझा आरोप कुणावर नाही पण ते झालंय की फॅक्ट हे मशीन इलेक्शन थांबवलं गेलं पाहिजे. मतमोजणी तर नाहीच हे इलेक्शन रद्द झालं पाहिजे. दादा ही लोकशाहीचा घात वाटतंय का आपल्याला दादा दादा कर ना सचिनला फोन काय दादा उचला फोन उचलला आता बोला दादा ही लोकशाहीचा घात आहे का कुठं तरी दादा कुठेतरी लोकशाहीचा घात वाटतंय का आपल्याला अरे ढकलू रे ढकलू काय पत्रकाराला नाही जा पुढे माहिती घ्या आम्हाला पण आमचं कामच
असं करे आहेच की जाईल तुम्हाला समोरच्याकडे बघतो मी. तर मी जाऊ मोबाईल थांबाई जाऊ सिस्टम कशात चालला तिकडं सूचना द्या म्हटलं त्याला चावी दे. इलेक्ट्रिकलची नेट राहायला सांग जरा हो. हा झालं. मेरे मतदार संघ की मशीन है सर ये कल से हम देख रहे हैं राइस स्क्वाड के लिए आपने फोन किया था कम से कम 500 कॉल आए उसको एक भी नहीं किया मागे व्हा तुम्ही कडेच्या चला पोलीस सर्कलच्या मागे व्हा चला भोसले पाहिजे चला पब्लिक के खुद उम्मीदवार जरूर सर लेकिन इन लोगों ने रास्ते पे मैं काम मशीन को पकड़ के रखा हूँ अभी पूरे चैनल वाले देख रहे हैं सब एक चीज ऑल इंडिया लाइव चल रहा है सब मशीन रास्ते पे हमारी कैसे है
संविधानाचा विजय असो. बाय थोडं सरक ना जरा लाईव्ह चालू आहे
हा दादा हा ओ साहेब सरकार अजितला सांगा ना. विठ्ठल शिवलिंग सर्वदे विठ्ठल शिवलिंग सर्वदे सर्वदे वय किती? 34 राणा नजीम पिंपरी नजीक धंदा व्यवसाय खाजगी नोकरी कार्यक्रम अम्मा 50 फक्त रिझर्वच्या मशीनचा हिशोब लावायचा. म्हणून मग मी आले स्वतः. व त्यांचे सहकारी नायब तहसीलदार सुधाकर दाईंजे व अनिल शहापुरे यांनी अम्मा 50 पंच म्हणून काम करण्यास तयार आहे का? पंच म्हणून काम करण्यास तयार आहेत का? पंच म्हणून काम करण्यास तयार आहेत का? काम करण्यास तयार आहेत का? आहेत का? असे अम्मा 50 विचारणा करण्यात आली. अम्मा 50 विचारणा करण्यात आली. त्यास आम्ही होकार दिला. त्यास आम्ही पंच म्हणून काम करण्यास तयार. त्यास आम्ही पंच म्हणून काम करण्यास तयार असल्याबाबत पंच म्हणून काम करण्यास तयार असल्याबाबत हे डिपार्टमेंटचं हे मशीन आम्ही करून दिलं हॉटेलवर हे प्रायव्हेट गाडीमध्ये मशीन सांगितलं तो गव्हर्नमेंटचा एक कर्मचारी तो काम करण्यास तयार आहे म्हणून तयार असल्याबाबत सांगितले. पंचांनी सांगितले आपल्याला तयार असल्याबाबत सांगितले एक्झॅक्टली त्याप्रमाणे आता तिथं ते आल्या कशा मशीन सांगितलं. त्याप्रमाणे मशीन ऍक्च्युअल वोटिंग झालेलं मशीन आहे त्या रिझर्व आहे. आता ते कळायला कसा त्याचा नंबर असतो पण नंबर काय बरोबर लेबल आहे अम्मा 50 ते कसं मशीन नेल्या पळवून आणि अम्मा 50 संबंधित अधिकारी यांनी बाय दुकान संबंधित अधिकारी यांनी त्यांनी त्यांची ओळख करून दिली. त्याप्रमाणे आम्ही पंचलोक व संबंधित अधिकारी कर्मचारी त्याप्रमाणे आम्ही पंचलोक केशव आहेत की दोन पंच आहेत ना दोन पंच आहेत केशवला एक बरोबर दोन पंच घेतली हा ठीक आहे व संबंधित अधिकारी कर्मचारी
दोन पंच पाहिजे होते सर्वजण 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 स्वराज हॉटेल आहे ना? हॉटेल स्वराज सर्वजण स्वराज हॉटेल हॉटेल स्वराज. हॉटेल स्वराज हॉटेल स्वराज हॉटेल सोलापूर पुणे रोड लगत सोलापूर पुणे रोड सोलापूर पुणे रोड सोलापूर पुणे रोड लगत आपल्याकडं का नाही दीपकड लिस्ट आहे असलेले स्वराज हॉटेल असलेले ती लिस्ट स्वराज बघा हॉटेल. दीपक कुठे बघा उत्तर आहे ना दीपकड लिस्ट आहे आपली दीपकडला विचारा दीपकडे मी दिले माशी उत्तर बाजूस इकडच्या उत्तरेला नाही दीपक तांबळे कॉलिंग हा, म्हणजे उत्तरेला तोंड करून असलेलं हॉटेल असं म्हणा उत्तरेला हॉटेल म्हणले कंसात घाला उत्तरेला तोंड करून असलेलं उत्तरेला तोंड आहे उत्तरेकडे मुख असलेलं हॉटेल हॅलो हा, उत्तरमुखी. गाडी काढली का माझी हा, तोच करा की. पेपर दे इकडं चहा प्रांगणात चहा प्रांगणात हे प्रांगण आहे ना हे अंगण आहे ना हा अंगण आहे प्रांगणात पार्किंगच्या ठिकाणी पार्किंग आहे ना ही? समोर आहे मग ही पार्किंगच आहे की समोर गाड्या लावतात तिथं पार्किंगचाच एरिया आहे की शेवटचं पान का नाही पार्किंग असलेल्या प्रांगणात जागे म्हणा जागे हा म्हणा किती नंबर आहे का पाहिजे जागे किती वाजता बारा पंधरा मग झालं. 8 तारीख चौधरी दिनांक मध्यरात्री दिनांक 8 हा 02 2026 मध्यरात्री 12:12 मिनिटांनी 12:15 मिनिटांनी 12:15 मिनिटांनी मला मशीन नंबर सांगावं लागेल ना ऐका ना दादा दादा आम्ही आता मशीनला हात लावू करू लावा ना कारण का मला मशीन नंबर लिहायचा आहे लिहा. म्हणजे विचारायला बरं आपलं ए अजित ए विशाल कोण आहे विशाल कांबळे कोण आहे अजित वाघमोडे बोला टेक्निकल पर्सन आउटे ए, बोलवा विशाल ना अजित ना ए इकडनं या मशीन नंबर सांगा चला मला वर तुमचा नंबर द्या एक मिनिट. हे रिझर्वचे बरोबर या इकडनं या आतमध्ये मशीन नंबर सांगा मला मशीन आतमध्ये बरोबर मशीन नंबर त्याला आपण सील केलं आणि हे इथं सांगा याच्यावर लिहिलेलं आहे याच्यावर नंबर आहेत रे ए, आतला पण हे बघ सील तोडायला लागेल चालणार आहे नाही आता सील कसं आहे तुमचं आता हे सील तोडलं तर हे कसं काय आपण करू शकतो का सील तोडू शकतो नाही आता हे बघ कसं आहे मशीन नंबर दादा मशीन नंबर जर बघायचा असेल आतमध्ये मशीन नंबर आहे ही तोपर्यंत मला ही टॅग काढावंच लागणार आहे त्याशिवाय आतला बघता येते नंबर हा, ठीक आहे काढा. पण ऐका ना दुसरं ऐका ना साहेबांनी बोलले होते की हे मशीन असेच ठेवा 24/7 सीसीटीव्ही खाली ठेवा मी आता इथं उभं राहतो. मग याप्रमाणेच मग घेतलाच नंबर घेतला त्याच्यावरच नंबर हे उघड नका हेच नंबर म्हणावं लागेल आपल्याला ऍड्रेस टॅग वरील त्याला ऍड्रेस टॅग वरील म्हणा बीयूच्या ऍड्रेस हा बीयूच्या ऍड्रेस टॅग वरील बीयू क्रमांक 1 म्हणू का त्याला हे कुठला आहे बीयू क्रमांक 1च म्हणावं लागेल ना 1 आणि 2 एक आहे म्हणा बीयू क्रमांक 1 या ॲड्रेसवर नंबर असा बीयू क्रमांक 2 ॲड्रेसवर नंबर असा बीयू क्रमांक टाकून खाली 2 तो
MPB MPP 14-23-31. 14-23-31 31 हां आणि एक ते काढले ते किती सांगतो MPB दुसरं MPB 15-26-38 MPB 15-26-38 CU तसंच करा CU नंबर 1 CU नंबर 1 MPC MPC 49 987 हां हे दुसरे CU क्रमांक 2 MPC MPC 39-690 अशा नंबरच्या बाजूला घ्यायचं अशा नंबरच्या EVM मतदान EVM हा मतदान यंत्र कंसात मतदान यंत्र कंस पूर्ण कर नाही तसं काय म्हणायचं नाही मतदान यंत्र आम्हा पंचासमक्ष व संबंधित अधिकाऱ्यासमोर आम्हा पंचासमक्ष व संबंधित अधिकारी यांच्या समक्ष आम्हा पंचासमक्ष व संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या समक्ष प्रांगणात हॉटेलच्या प्रांगणात यांच्या समक्ष स्वराज्य हॉटेल स्वराज्य हॉटेलच्या प्रांगणातील पार्किंगच्या जागी पंचसमक्ष अधिकारी समक्ष म्हणा ना, अधिकारी पण आहेत ना. म्हणून तुम्ही आहेत की आम्हा पंचायत समक्ष मिळून आले म्हणजे मिळालं ना तुम्हाला दिसून आलं मिळून आलं पॅराग्राफ मिळून आले त्याप्रमाणे आम्हा पंचायत समक्ष संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही पंचांनी कथन केल्याप्रमाणे कथन केलेनुसार
पंचनामा 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 लिहून देत आहे देत आहे देत आहे देत आहे लिहून दिलेला पंचनामा 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 आम्ही पंचलोकांनी लिहून दिलेला पंचनामा आम्ही पंचलोकांनी कथन केल्याप्रमाणे लिहिण्यात आला आहे किंवा लिहिण्यात आलेला आहे आला आहे तो वाचून पाहिला हे सगळं ना एका वेगळ्या सेपरेट बरोबर आहे आता गोडाऊनच्या इथे जे बाहेर आपण एंट्री करतो तिथे एक रूम आहे. सीसीटीव्ही कंटिन्युअसली कुठे चालू लिहून दिला असेल सत्य मोठी गोडाऊन त्यातली कशी काय रिकामी पण नाही करतात. शेवट शेजारी गोडाऊनमध्ये साहित्य नाही त्यामुळे तिची जी बाहेरची आहेत काय एवढेच एक ठेवायला छोटी ती बाहेरची आपण पूर्ण काय लिहितात ते बघा सदरचे करता येईल कोण वापरतात मतदान यंत्र कमी करायला हवा सगळ्या डोस वगैरे सगळं आम्हा पंचासमक्ष अधिकारी कर्मचारी यांनी ताब्यात घेतले चिंतामणीला पण फोन पंचनामा करायला वस्तुस्थिती जी आहे ते ताब्यात घेतली. आता पुढचं एंड करा. लेखी 12:27 अमुक वाजता सुरू करून अमुक वाजता पूर्ण केला. टायमिंग याच्यात असं पण पहिल्या पेज 12:15 8 मध्यरात्री 12:15 सुरू करू. वर 12:15 सुरू करू. 12:15 सुरू करू. 12:27 अच्छा अच्छा हां 12:27 12:27 मध्यरात्री 12:27 नाही आता 12:28 करा. 12:28 मध्यरात्री 12:28 वाजता पूर्ण केला.
गुन्हा केला. सदरचा पंचनामा मी कथन केल्याप्रमाणे लिहून दिलेला आहे. माझं निवडणूक नायक एक नंबर 85 फोटो घ्या चार एक नंबर झाला आणि कंसात त्यांचं नाव हा रेशमा पलीकडल्या साईडला आहे त्याचा टॅग पलीकडल्या साईडला आहे. फोटो घ्यायचा टॅगचा फक्त फोटो द्या नुसता. वाचायचं का तुम्हाला? दादा द्या ना वाचायला. वाचून घ्या. हो दीपक कागद द्या माझे. कुठे गेले कागद? त्यांच्याकडे तिथं गेल्यावर एक पाठ ठेवलं आणि सही लागेल. सही केल्यानंतर बॅटरी दाखव. हॅलो हां ते बसून ते बाकी पण तुमचं मुलगा वगैरे बाकीचं काही वगैरे वगैरे असतील तर त्या नाही काढून बाकी काय नाही ना फक्त बाहेरनं म्हणजे काय वगैरे काय न्यायला पाहिजे होतं. आपण ऑर्डर आहे ना
सद्यस्थिती अशी आहे नंतर कळलं काय झालं सांगतो समोरच ठीक आहे अजून बघा तर वस्तुस्थिती जी आहे ना कागदावर आता जी आहे ती घेतली जागा त्याच्यात फक्त एवढंच लिहिलेलं आहे त्यांनी की त्यांची नावं लिहिलेत पहिले त्याच्यानंतर मी निवडणूक अधिकारी माझ्या सगळ्या नावं आमच्या समक्ष आणि पंचांसमक्ष म्हणून काम करण्यास तयार आहेत ते विचारले पंचास विचारणा करण्यात आली त्यास आम्ही पंच म्हणून काम करण्यास तयार असल्याचं सांगितलं त्याप्रमाणे आम्हा पंचांसमोर संबंधित अधिकारी आणि त्यांनी त्यांची ओळख करून दिली त्याप्रमाणे आम्ही पंच लोक व संबंधित अधिकारी कर्मचारी सर्वजण मिळून सोलापूर पुणे रोडलगत असलेले स्वराज्य हॉटेलच्या प्रांगणात पार्किंगच्या जागेत दिनांक 8/2/2020 मध्यरात्री 12:15 क्रमांक 1 च्या ॲड्रेस टॅग नंबर क्रमांक 2 ॲड्रेस टॅग त्याप्रमाणे आम्हा संबंधित अधिकारी कर्मचारी आम्ही पंचांनी वरीलप्रमाणे केलेनुसार पंचनामा लिहून दिलेला पंचनामा लोकांनी वाचून केल्याप्रमाणे लिहून झाला आहे वाचून पाहिलं बरोबर आहे सदर CUBU मतदान यंत्र आम्हा पंचायत अधिकारी कर्मचारी यांनी ताब्यात घेतलं असं पंचनामा आम्ही पंचनामा 8/2/24 मध्यरात्री 12:15 वाजता सुरू करून 12:28 वाजता पूर्ण केला सदर पंचनामा आम्ही पंचांनी वाचून दिला असेल हो तारीख काय 8 तारीख आज 8/2/26 8/2 12:35 12:35 मध्यरात्री हे बाय फोन नंबर पण लिहा नाव नंबर पण लिहा आणि ताईचं अधिकारी फोन नंबर टायमिंग झाला 12:34 त्यांची विषय घेऊ यांची विषय घेऊ साईड दादा तुमची वरती घेतले म्हणजे यांची अडोतीस झाले दिनांक टाकली की दिनांक टाकायचं
खाली नाही इथं आहे किती नाही 8-2-26 ठीक आहे 8-2-26 आहे पूर्ण काढा पूर्ण इथला पेपर उडायची ते आपलं तुमचं आहे. पोलिसांचं सर हे होता ओके चला दादा घेऊ का गाडी पोलीस कुठे पोलिसांची गाडी त्याच्यातच थांबा घेऊ मॅडम आउटे गाडीत बस पलीकडनं बस